गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मंडळी, एक मित्र असा आहे की ज्याच्या डोक्यातला मुकुट त्याची किंमत करता येणार नाही. दुसरा मित्र असा आहे की 4 बोटाचा रुमाल नाही हो डोकं झाकायला. एक मित्र असा आहे की त्याच्या पायातल्या खडावा पृथ्वी मोलाच्या आहे. दुसरा मित्र असा आहे की पायात स्लीपर नाही, स्लीपर चप्पल नाही का, चप्पलच नाही, पादत राहणेच पायात नाही. एक मित्र असा आहे की त्याच्या पितांबराची अर्थात त्याच्या अंगावर असणारा जो पितांबर, आपल्या भाषेत त्याला आपण धोतर म्हणूया, त्याची किंमत करता येणार नाही. दुसरा मित्र असा आहे की जे धोतर अंगावर आहे ते 50 ठिकाणी फाटलेलं आहे, अनेक ठिकाणी त्याला गाठी मारलेल्या आहे, पण हजारो लाखो समाजासमोर जगाच्या मालकानं सुदामजीला मिठी मारली. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. असा कोण महात्मा असेल नाही का की त्याला जगाच्या मालकानं जेवतं ताट बाजूला सारून त्याच्याकरता धाव पडत आले आणि त्याला मिठी मारली. ती शुद्ध भाव देखून या गाव दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कोण चोरटा? तो रत्नाकर, तो आल्यापोळी. काय किती मान वाढवला त्याचा. बोलीला वाल्मिक मात्र जगाच्या मालकाला तुला वागावं लागलं. जनाबाई म्हणल्या न्याय का तुझ्या दरबारात त्याचा मान वाढवला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा अपमान केला. आता अनेक कीर्तिवान आपल्याला सांगतायत किंवा महाभारताचं युद्ध चालत असताना कर्णाचा विचार घ्या. कर्णाचा विचार घ्या. जेव्हा कर्ण सेनापती झाला, भीष्माचार्य पडले, द्रोणाचार्य पडले. कर्ण काही सामान्य नव्हता, तो पांडवच होता, म्हणजेच पांडवांचा भाऊच होता, ज्येष्ठ कौंतेय. आता हे अगोदर भीष्माचार्य द्रोणाचार्य पडले, नंतर आता कर्ण सेनापती झाला. उद्याच्या दिवशी अर्जुन आणि कर्ण दोघं आमने सामने येतील. आमने सामने येतील, दोघांमध्ये युद्ध सुरू होईल. पण हा मुरलीधर म्हणजे भयानक आहे. यानं लगेच कर्णाची गाठ घेतली आणि सांगितलं की अरे म्हणले बाबा तू राधेय नाही, तू कौंतेय आहे. याला म्हणतात राजकारण. ऐका बरं, याला म्हणतात राजकारण. मग तो कर्ण म्हणे कारण म्हणे बाबा तेव्हा सगळं झोपलेला होता का म्हणे, तुझी ना आपली तर रोज गाठ पडत नाही का, तुझी ना आपली रोज गाठ पडत होती, मग तेव्हा तर तू सांगितलं नाही. हे मुद्दा नोट किया जाय. तेव्हा तू सांगितलं नाही, पण उद्याच्या दिवशी अर्जुन आणि कर्ण आमने सामने येईल. देवाला माहित होतं की एवढ्या सगळ्यांमध्ये याच्या समोर टिकणारा हे बाकीचे प्रेमापोटी नाही का, प्रेमापोटी आता पितामह भीष्माचार्य कितीही झालं तरी अर्जुनावर पाहिजे तसा ते वार करू शकत नव्हते. नाही तर भीष्माचार्यांसारखा धनुर्धर त्या एक गोपाल कृष्ण, दुसरे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य, कारण हे काही सामान्य लोक नव्हते. महाराज म्हटले एका एकाचनी मनोव्यापारे, हे विश्वाची होय सहाने, एकलाची न पुरे कृपाचार्य. भगवान श्री नारायण म्हटले एकेकाच्या मनात आलं असतं तर या
पृथ्वीची उलथापालट करण्याचं सामर्थ्य एकेकामध्ये होतं, सामान्य लोक नव्हते. द्रोणाचार्यांना वरदान होतं, जोपर्यंत त्यांच्या हातात धनुष्य आहे तोपर्यंत जगाचा मालक सुद्धा त्यांना हरवू शकत नव्हता. भीष्माचार्य तर इच्छामरणी होते नाही का, हे एकापेक्षा एक. पण यांचं अर्जुनाबद्दल प्रेम होता. पण देवाला माहित होतं की याला हा अर्जुनाशी ईर्ष्या करतो. कोण? कर्ण ईर्ष्या करतो. त्यातल्या त्यात हा याला उमजू देणार, कारण तो काही सामान्य नव्हता. तो ही भीष्माचार्याचा गुरुबंधू होता. कोणाचा? म्हणजे याच्या गुरुचा गुरुबंधू होता तो, अर्जुनाच्या. पण जेव्हा सामने आमने आले तेव्हा त्या ठिकाणी, जाऊ द्या बाकीचा विषय, मला हे सांगायचं आहे. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं आणि कीर्तिवान होता हा. कर्णाची कीर्ती सामान्य नव्हती, कीर्तिवान होता. झालं असं, दोघांचं युद्ध जेव्हा सुरू झालं, अर्जुनानं बाण चालवावा, कर्णाच्या रथाला तो बाण लागावा, तर कर्णाचा रथ इथून निपाण्यापर्यंत जात होता. कुरुक्षेत्राच्या मैदानावर. किती जात होता? उमरेकर झोपले नाही ना अजून? जागे आहेत ना सगळे? इथून म्हणजे इथून कुठपर्यंत जात होता कर्णाचा रथ? अर्जुनाचा बाण लागला तर निपाण्यापर्यंत, म्हणजे 2 किलोमीटर नाही का? 5? कोण म्हणलं 5? असं फाट्याहून? हा बरं, फाट्याहून. पण फाट्याहून नाही रे, आपल्याला मधूनच नाही असा. आणि तिकडनं जर कर्णानं बाण मारला तर अर्जुनाचा रथ असा 2 हात मागे सरकत होता. पण अर्जुनाच्या रथावर आरूढ असणारा जो भगवान गोपाल कृष्ण आहे ते कर्णाला शाबासकी देत होते. वा कर्ण, क्या बात है. अर्जुन म्हणे, देवा चहा आमच्याकडे पितो, नाश्ता आमच्या पार्टीत आहे, जेवण आमच्या पार्टीत, रथावर माझ्या बसलेला आहे, त्याची गुणगान गातो, त्याची वाहवा करतो. वा कर्ण शाबास, वा कर्ण शाबास, असं देव म्हणत होते. का असं? मग देव म्हणले, थांब जरा, का असं तर सांगतो म्हणे. अरे म्हणले, मी त्याचा रथ इथून निपाण्यापर्यंत नेऊन फेकतो, तो फक्त 2 हात माझा रथ पाठीमागे सरकवतो, तरी सुद्धा तू त्याला शाबासकी देतो. देवानं सांगितलं, अर्जुना त्याचं कारण आहे. कारण तो तुझा रथ 2 हात जरी मागे सरकवतो तरी तो शाबासकीची त्या ठिकाणी काय, खरोखर तो अधिकारी आहे. का? तर त्याचं कारण असं आहे, कारण तुझ्या रथावर साक्षात ध्वजस्तंभी वानर, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुन. म्हणजे वरती कोण आहे? पवनपुत्र हनुमान रथावर आरूढ आहे. मी पृथ्वीच्या वजनाचा तुझ्या रथावर आरूढ आहे, तरी सुद्धा तो रथ तुझा 2 हात मागे फेकतो. म्हणले, अर्जुना तुला जर कर्णाच्या बाणाची ताकद पाहिजे असली ना, मी जरा 2 पावलं खाली उतरून जातो म्हणे रथाच्या, मग समजेल म्हणे तुला कर्णाची काय ताकद आहे. मी जर तुझ्या रथावरून खाली उतरलो ना, हनुमंतराय जर खाली उतरले ना, तर तुझा रथ कसा उडील, जसे आपले लेकर एक कुरकुऱ्याच्या पुड्या खाऊन अशा फेकतात गल्लीवर, आणि वावठळ आली की काय म्हणतात तुमच्याकडे? पाठोळीच म्हणतात ना. पाठोळी आली की त्या पुड्या कशा उडतात? कशा उडतात? पार नाही का? तसा तुझा रथ उडल्याशिवाय राहणार नाही. तसा तुझा रथ उडेल. पण ठीक आहे, शेवटी जेव्हा पण ते नाईलाज झाला नाही का, शेवटी काय म्हणतात, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता. ते सूर्याशी चालणे तुझ्या बळी नाही का, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. ते रथाचं चाक फसलं. मग कर्णानं सांगितलं, अर्जुना तुझे बाण थांबव. का? युद्धात नियम होता, निहत्या युद्धावर वार करायचा नाही. रथाचं चाक काढायला लागला. मग अर्जुनाला देवानं सांगितलं, ए काय पाहतो म्हणे, त्यानं जर रथाचं चाक काढू तर शकणार नाही. काढलंच समजा योगायोगन, तो जर रथावर आरूढ झाला तर तुम्ही 5 भाऊ मिळून सुद्धा त्या कर्णाला हरवू शकत नाही. मग तुला जर मारायचं आहे ना, तर मग आताच मार. चाक काढता काढता त्याच्यावर बाण चालव. देवानं त्याला, अर्जुनाला बाण चालवायला लावला. अर्जुन बाण चालवत नव्हता. मग जनाबाई म्हणले, अरे योद्धा, आणि योद्ध्याचा अपमान कशात आहे माहिती तुम्हाला? खरं तर त्याला निहत्ता मारणे हा खरा योद्ध्याचा काय अपमान आहे, कीर्तिवानाचा तो अपमान आहे. जनाबाई म्हणले, अरे तू अर्जुनाला सांगितलं की बाण चालव, निहत्ता मारला, कीर्तिवानाचा अपमान केला, न्याय का तुझ्या दरबारात धुंद झाला, तुझा दरबार झाला, तुझा दरबार
न्याय राहिलेला नाही. म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सगळे असे वर हात घ्या सगळे जण यावर या हो. जो हात वर घेणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे. त्याच्या वरती घ्या सगळे. प्रेमाने भजन हाताने टाळी मुखाने नाम चिंतन विढोबा रखुमाई